नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान या 7 वस्तूंपैकी एक वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती, सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातील त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या जातात. त्याची माहिती व ती वस्तू हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे लिहा. यावर्षी गुरुवारी 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात. म्हणून या दिवसाला नाव मिळालेले आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो. आणि या दिवशी नवीन वस्तू, नवीन वाहन, जागा, नवीन खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम असतो. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे, नव्या घराची वास्तुशांती करणे, गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यात शुभ मानला जातो. आपण खास करून भगवा, पिवळा किंवा गुलाबी लाल रंग निवडला तर अतिशय उत्तम राहील. तसेच गुढीसाठी कोणते रंग आहेत या सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यात 7 वस्तू कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकाची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवताच्या टाकांवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करावे. ओम श्री रामाय नमः, ओम श्री विष्णुवे नमः, ओम श्री गुरुदत्ताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौम्य लाभते. नवीन टाक पाडव्यालाही तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाचे नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता. पाडव्याच्या अगोदर घरी आणले तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्याच्या दिवशी त्यांना अभिषेक करून पूजन करून करावे. जर घरामध्ये कलशाचे स्थापन केलेले नसेल तर पाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापना करू शकता. कारण हा दिवस खूप मोठा आहे. या दिवशी पाडवा हा सण आहे आणि दिवशी घटस्थापनाची देवीची केलेली पूजा आहे. या दिवशी कलश स्थापना जरूर करा आणि आपण करू शकता. देवघरामध्ये कलश स्थापना करणे अत्यंत शुभदायी असते. विना कलश देवघर नसावे असं मग देखील म्हटलं जातं. साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड, त्यामध्ये एक तुळशीचं रोप किंवा एखादा फुल झाडाचं रोप आपण आणावं आणि जे जरूर आपल्या घरी लावावे. तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावलं असाल किंवा बैलाचे रोप लावले असाल तर त्याची पूजा करावी. जेव्हा तुमची तुळशीचे रोप दिवशी लावाल, तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडासुद्धा नक्की आणा आणि गोल गरगरीत खडा दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचा आहे, जेणेकरून ते शालिग्रामचे प्रतीक आहे. याच अर्थाने आपण तुळशीची माता लक्ष्मी स्वरूपात लावतो. तिची आपण एका प्रकारे प्राणप्रतिष्ठा करतो. तर त्याचबरोबर शालिग्रामसुद्धा हवेत, जेणेकरून तुळशीला पूर्णता येतात. कारण शालिग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता हे अपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मग जी काही झाड आहेत ते आपण लावतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ संबंध राहतात. त्या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी करणारा अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते. पण आत्ताच काळ फक्त सोन्याच्या चांदीचा भाव इतका गगनाला भिडलेला आहे की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही. आपल्याला या दिवशी सोन्याहून मूल्यवान किंवा चांदीहून मूल्यवान अजून काय करता येईल तेही तुम्ही याला पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू किंवा गंध. प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरतो. पुढची वस्तू आहे ती गुढीपाडव्याला नवीन 3 वर्षात तांदूळ, डाळ, साखर किंवा गूळ हे खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. याची खरेदी अन्न संपन्नेच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर काही नवीन धान्य आणलं तर वर्षभर धान्याची कमतरता राहत नाही. आता भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याच्या दिवशी महत्त्वाचे अगदी थोडंसं धान्य तरी तुम्ही घरी नक्की आणा आणि तुमच्या त्या धान्यामध्ये मिसळून ठेवा. जसं की तुम्ही एखादी डाळ आणा तर त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची. सर्वप्रथम या धान्याची पूजा करा. नंतर संध्याकाळी हे धान्यामध्ये मिसळून दिले तरी चालेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो ते अन्न संपन्न किंवा अन्नपूर्ण देवीच्या कृपा आल्यामुळे आपल्याला कायम राहावे महत्त्वाचं असतं. कुबेराची मूर्ती तर धनलाभ किंवा विजयासाठी म्हणून आपण घरात आणू शकतो. त्यासाठी पूजा देखील करू शकतो. 500 किंवा 600 पर्यंत वजनानुसार भेटतं चांदीची भांडी, तेही तुम्ही पावलं आणू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर व्यापार व्यवसाय ठिकाणी हे श्री यंत्र स्थापन करा तर तिथल्या वास्तुदोषांत निघून जातो. तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.